तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे दीपक रॉक्स। तर आज आपण आलो तो पिंपळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथे। तर 6 मार्च ते 13 मार्च पर्यंत पिंपळगाव येथे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट द्या। तर आज आहे पहिला दिवस, चला तर मग आतमध्ये बघूयात आणि काय काय पाहण्यासारखं। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, चला तर भेटूयात मग पुढे। मित्रांनो, हा आहे बाहेरचा परिसर। तर तब्बल 350 एकरवर भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर संपूर्ण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघूयात आपल्याला काय काय पाहायला भेटतं। चला तर मग बघूयात। तर बघू शकतात मित्रांनो, आतला परिसर आहे। तर रोज दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कथेचं आयोजन आहे। तर आता वाजले दुपारचे 1, तर बघू शकतात गर्दा किती। चला पुढे बघूयात अजून। तर बघू शकतात आतला परिसर, भव्य असं डेकोरेशन आहे। बघू शकता ते संपूर्ण स्टेज आहे। तर परमिशन घेतली आपण शूटची। तर ब्लॉग मध्ये लाईव्ह ला कंटिन्यू राहा। ठीक आहे। तर पोलिसांची परमिशन घेऊनच आपण आतमध्ये आलो। परमिशन द्यायला तयार नव्हते। तर बघू शकतात हे मान्यवरांचे वगैरे स्वागत वगैरे आहे। तर हे भव्य दिव्य असा स्टेज आहे यांचा। तर बघूयात पुढे अजून काय काय। तर शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। तर बघू शकतात वेगवेगळे संत साधू स्टेजवर बघू शकतात तुम्ही। तर हे बघू शकता तुम्ही स्टेज। सविस्तर माहिती। तर बघू शकतात आतमध्ये किती भव्य दिव्य असं मंडप टाकलेले त्यांनी। तर लाखो भक्त रोज येऊन या कथेचा आनंद घेऊ शकतात। तर बघू शकतात तुम्ही। तर तुफान अशी गर्दी आहे। तर एक साइडला महिला बसलेल्या आहेत सर्व, आणि एका साइडला पुरुष। तर भव्य दिव्य असं मंडप आहे, जे की संपूर्ण 350 एकर मध्ये आहे। तर 1 आठवडा शिव महापुराण कथा चालणार आहे। तर सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट देऊन जा। सर्वांनी एकदा नक्की ऐकायला तुम्ही बघू शकता। जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत लाखोंची संख्या आहे। सरस्वती ही बघू शकतात तुफान अशी गर्दी आहे। चला आपण मागच्या साईडने जाऊन बघूया आपल्याला काय काय शूट घेता येते। तर हे बघू शकतात तुम्ही हत्ती किती मोठा आहे ते। तर शिवपुराण कथेसाठी प्रदर्शनासाठी किंवा कशासाठी आणले आपल्याला नाही माहिती, पण बघू शकता तुम्ही केवढा आहे। हे पटांगणामध्ये आहे बाहेर। बघूयात अजून पुढे। हत्तीची साईज बघू शकता तुम्ही, आणि पाणी पिण्यासाठी अख्खं टँकर बोलवले त्यांनी। तर बघू शकतात स्वतःला थंड करत येते, स्वतःच्या सोंडीनं पाणी अंगावर टाकून घेत आहे। अतिशय विशाल असा हत्ती आहे। तर अख्खं टँकर मागवले त्यांनी पाणी पिण्यासाठी। चला बघूयात पुढे अजून। बघू शकतात मित्रांनो, शिव महापुराण कथेनिमित्त जे भक्त येतील, लांबून बरेच जण लांबून येतात। तर अशा लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे मस्तपैकी। पुरुष विभाग वेगळा आणि महिलांसाठी तिकडे आहे। तर हे अतिशय सुंदर काम आहे की कोणी आलं तर उपाशी राहत नाही। समजा बरेच लोक लांबून प्रवास करून येतात, त्यामुळे जेवणाची व्यवस्था यांनी केलेली आहे मस्तपैकी। बघू शकतात तुम्ही। तर बघूयात अजून पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते। तर जेवणाची क्वालिटी बघू शकतात। तुपातला पूर्ण शिरा, एक भाजी, वरण भात, एकदम मस्तपैकी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढं। बघू शकता मित्रांनो, जेवण झाल्यानंतर
इथं पाणी पिण्याची व्यवस्था आहे. तर पाणी पिण्यासाठी डायरेक्ट विहिरीचं कनेक्शन आहे फिल्टर करून. असे जागोजागी नळ आहेत बघू शकता. एका साईडनं पुरुषांसाठी आणि दुसऱ्या साईडनं महिलांसाठी. तर ही सिस्टीम आवडली, एक नंबर आहे. महिलांना वेगळे जेवणासाठी आणि पुरुषांना वेगळं, पण पाणी पिण्यासाठी सुद्धा पुरुषांचा भाग वेगळा महिलांचा वेगळा. ही अशी शिस्त प्रत्येक ठिकाणी पाहिजेच. चला बघूयात अजून पुढे काय काय पाहायला भेटतं आपल्याला. बघू शकता मित्रांनो, शिवदर्शन आध्यात्मिक चित्र प्रदर्शन आहे. आध्यात्मिक ज्ञान व सहज राजयोग चित्र प्रदर्शन वगैरे. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही आहे पाहण्यासारखं. तर आज पहिला दिवस आहे, त्यामुळे अजून तरी काही जास्त नाही इथं भरलेलं. राज्यमाता गोमाता गोसेवा हीच ईश्वर सेवा तर बघू शकतात, नोंदणी वगैरे आहे. तर आज पहिला दिवस असल्यामुळं अजून बरेच टेंट खुले आहेत. तर एक आठवडा चालणार आहे. तर अजून बांधकाम चालूच आहे. तर येणाऱ्या 2 दिवसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री आदि योगित्य बघू शकतात. हे स्टेजच्या डाव्या बाजूला आहे आपत्कालीन आरोग्य पथक. जर कोणाला काही चक्कर वगैरे आली, काही अटॅकचा वगैरे काही वाटत असेल तर इमर्जन्सी मेडिकल सेवा सुद्धा आहे. डॉक्टरांची टीम आहे एक संपूर्ण. तर हे खूप छान केले. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम असतात, तरी पण ते शिवपुराण कथेचं ऐकण्यासाठी संपूर्ण येत असतात. त्यामुळे यांनी मेडिकल इमर्जन्सी सुविधा सुद्धा छानपैकी नियोजन केलेलं आहे त्यांनी. चला बघूत पुढं. बाहेरचा परिसर आहे, तर मध्ये संपूर्ण जागा हाऊसफुल झालेली आहे. आज पहिलाच दिवस आहे. तर ज्यांना आतमध्ये जागा भेटली नाही ते बाहेर बसून शिवपुराण कथेचं जे कीर्तन चालू आहे ते ऐकत आहेत. तर बघू शकता मित्रांनो, पहिल्याच दिवशी असा तुफान प्रतिसाद आहे शिव महापुराण कथेला. तर सर्वांनी नक्की विजिट द्या. बघूत अजून पुढं. तर बघू शकतात मित्रांनो, तब्बल 350 एकरवर भव्य असं शिव महापुराण कथांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर इकडे जेवणाची वगैरे व्यवस्था आहे, वेळापत्रक आहेत. बघू शकता वेळापत्रकामध्ये सकाळी 6 ते 7 चहा, सकाळी 7 ते 9 नाश्ता, सकाळी 10 ते 12 महाप्रसाद, दुपारी 3 ते 8 महाप्रसाद. तर हे संपूर्ण फ्री आहे इथं येणाऱ्यांसाठी, कारण बरेच जण बाहेर राज्यातून सुद्धा या कथेसाठी येत आहेत. तर अशा लोकांसाठी इथं संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्यांनी, राहण्याची ते खाण्यापासून ते संपूर्ण. तर पलीकडच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते टेंट आहेत, तिथं राहण्यासाठी व्यवस्था आहे संध्याकाळी. बघूयात अजून पुढे काय काय ते. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. महाशिवपुराण कथेचं वैशिष्ट्य म्हणजे हजारो संत वेगवेगळ्या राज्यातून येणार आहेत, जसं की हरिद्वार, उज्जैन, महाकाल. तर मित्रांनो, या शिव महापुराण कथेचं वैशिष्ट्य म्हणजे हजारो संत येणार आहेत वेगवेगळ्या राज्यातून. उत्तर प्रदेश झालं, उज्जैन झालं, बीड, नाशिक, रत्नागिरी, त्र्यंबकेश्वर अशा वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक महान संत सुद्धा येणार आहेत. तर सर्वांनी एकदा नक्की व्हिजिट द्या. आज पहिलाच दिवस आहे, तर हा प्रतिसाद आहे पहिल्याच दिवशी. तर अजून येणारे 6 दिवस तर तुम्ही विचार करू शकतात. अजून बरंच बांधकाम चालूच आहे कंटिन्यू. तर बघूयात अजून काय काय ते. बघू शकता ती रस्त्यातच अग्निशामक दलाची गाडी आहे. जर इमर्जन्सीचं काही आग वगैरे लागली कुठं तर विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी सुद्धा आहे. तर एकंदरीत यांनी जी व्यवस्था केली ती एकदम उत्कृष्ट आहे. चला बघूत पुढे. तर मित्रांनो, गाडी पार्क केल्यापासून तब्बल 500 मीटर आतमध्ये चालत यावं लागतं. त्यानंतर जे आहेत तुम्ही जिथं कथेचं आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी पोहोचताच. तर हा होता संपूर्ण ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी एकदा नक्की व्हिजिट द्या. भव्य शिव महापुराण कथेचा आस्वाद घ्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.